मेहकरचे आमदार डॉक्टर सिद्धार्थ खरात ऑपरेशन टायगरच्या अफवा कशा उठविल्या जात आहेत त्याचे दाखले आमदार डॉक्टर सिद्धार्थ खरात यांनी एका चॅनलला मुलाखत देताना समजावून सांगितले. दोन पक्षांचे लोकप्रतिनिधी एखाद्या कार्यक्रमास गेले तर त्यांनी दोन दिशांना तोंड करून बसायचे काय? हिंदुस्थानची लोकशाही हा सर्वात मोठा महोत्सव आहे, पण त्यातही मापात पाप विरोधक काप असलाच प्रकार चालू आहे. आमदार खरात यांनी पुढची वाटचाल जी सांगितली तोच कार्यक्रम आता लावायला हवा. दुसऱ्या पक्षातली खोगीर भरती घेऊन ते कुंपणावरचे सरडेच निघाले. तरुण रक्ताला वाव दिल्यास शिवसेनेचा महाराष्ट्रभर दबदबा पुन्हा निर्माण होऊ शकतो. डंका पुन्हा एकदा वाजू शकतो. शिवसेना वर्धापन दिनामध्ये नितीन चंदनशिवे यांनी आदित्य भाऊ म्हणत हेच सांगितले. एकनाथ शिंदे सोडल्यास एकही शिवसैनिक सोडून गेला नाही. गेले तर सर्व उपरेच होते. त्यामुळे त्यांच्यासाठी रडण्यात मजाच नाही. उलट आगामी काळात त्यांच्यावर रडण्याची पाळी येईल तेव्हा कोठेही पडदे आडपडदे कणात लागलेली नसेल. सर्व काही सर्वांसमोर उघडे पडलेले दिसेल. खरातांनी चांगली आसामी कायमची झोपविली. ऑपरेशनची चटक लागलेल्यांचे कधीतरी ऑपरेशन हे होणारच आहे. आणि कट्टर शिवसैनिक जे शिंदेंबरोबर गेले, मुंबईमधून यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि मनीषा वायकर यांचे नुकसानच झाले आहे. त्यांना शिवसैनिकांनी चांगलाच हाबाळा दाखविला. त्यानंतर मेहकरमध्ये संजय रायमुलकर यांची जी जम बसलेली बाब होती ती डॉक्टर सिद्धार्थ खरात यांनी उखडून फेकलेली आहे. पुन्हा उमरग्यामध्ये ज्ञानराजा चौगुले हे 3 वेळेस आमदार झाले होते. तेथेही प्रवीण स्वामी या नव्या चेहऱ्याने शिक्षकाने त्यांना कायमची अद्दल घडविलेली आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक जेव्हा जातात त्यांचे नुकसानच होते. परंतु व्यावसायिक राजकारणी जे आहेत, जे सत्तेचे वारे पाहून जे पावले टाकतात, त्यांनी आपले सत्तेमध्ये जम बसण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांटवळी टाकण्याची सवय त्यांना जी लागलेली आहे ती आता महाराष्ट्राला थांबवावी लागेल. आणि त्यासाठी ठाकरेंनी आता नवीन चेहऱ्यांना, त्यांना संधी चालून आलेली नवीन चेहऱ्यांना, गरीब का होईना पण शिवसैनिकांनाच राजकारणात उमेदवारी द्यायला हवी. व्यावसायिक राजकारणी घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडण्यात आता मजा राहिलेली नाही. आणि नवीन शिवसैनिक जेव्हा इरेला पेटून उठेल तेव्हा या व्यावसायिक राजकारण्यांचे धाबे आणल्याशिवाय राहणार नाही. आणि ही खोगीर भरती कायमच या पक्षातून त्या पक्षात पालांटवड्या मारून आपणच सत्तेत कायम हवे म्हणून जो तमाशा उभा करतात त्याला कुठेतरी लगाम घातला जाईल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.